आंदोलनावरती ठाम आहे. दुसरीकडे सरकारचे उपसमितीची पण बैठक सुरू आहे. मी उपसमिती बैठकीत मी पण होतो. ऑनलाईन मी कनेक्ट झालो होतो. माझा आधीपासून प्रवास चालला होता, म्हणून मग नवीन अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांना मी विनंती केली. पण मीच नाही, उदय सामंतजी पण ऑनलाईन होते, शंभूराज देसाई पण ऑनलाईन होते, शिवेंद्रराजे ऑनलाईन होते. कारण आता गणपतीमध्ये खूप ऍक्टिव्हिटी झाली. कालही मी बोललो आहे, तेच पुन्हा बोलेन की मनोज जरांगे पाटलांनी ज्या मागण्या मान्यच होऊ शकत नाही, मान्य होणाऱ्या सगळ्या झाल्या. ज्यांचे प्राण गेले या आंदोलनामध्ये, मग कोणी आत्महत्या केली असेल, कोणीतरी ऍक्सिडेंटमध्ये गेला असेल, पोलीस मारहाणीत वगैरे कोणी गेलं नाही, पण निघालो मोर्चाला, ऍक्सिडेंट झालो, मोर्चात आहे, हार्ट अटॅक आला, इथपर्यंतच्या सगळ्या डेथला, त्या आंदोलनामधल्या डेथ आहेत, आंदोलनामध्ये मृत्यू असं म्हणून सगळ्यांच्या घरी 10-10 लाख रुपयाची नुकसान भरपाई पोचली, एकही राहिलेलं नाही. त्यातले 9 जण सोडले तर सगळ्यांच्या घरच्या कोणाला कोणाला नोकरीत घेतलं गेलं. 9 पण का राहिलंय, त्यांच्या बाजूने काही अडचण आहे. मग घरामध्ये वाद आहे की कोणी नोकरी पकडायची पासून काही डॉक्युमेंट्समध्ये कमतात. तर अशा ज्या मागण्या असतात किंवा कुणबी नोंद मराठवाड्यामध्ये लवकर सापडत नाही, तर सरकारने निवृत्त न्यायाधीश शिंदेची समिती करून डॉक्युमेंटची संख्या वाढवून टाकली, एकदम 23 डॉक्युमेंट करून टाकली. तर हे काय का आहे, जसं आपण वोटिंगला जातो ना, 14 डॉक्युमेंट असतात. अरे बँक पासबुक तरी आहे का, आहे, चला वोटिंग कर. तसं 23 डॉक्युमेंट पर्यंत नेल्यामुळे 58 लाख नोंदी सापडल्या. आणि मराठवाड्यामध्ये नोंदी कमी सापडायच्या, तर मराठवाड्यामध्ये सुद्धा 10 लाखापेक्षा जास्त नोंदी सापडल्या. एक नोंद ही सरासरी 10 नवीन दाखले क्रिएट करते. मला मिळालं, माझ्या मुलाला मिळालं, माझ्या मुलीला मिळालं, माझ्या पुतण्याला मिळालं, माझ्या भाच्याला मिळत नाही, कारण मग ती बहीण लग्न होऊन दुसरीकडे गेली. आता या देशाचा कायदा आहे की आपल्याला जातीची नोंद ही वडिलांकडून काढावी लागते. आता तर तुम्ही म्हणालात की ती लग्न होऊन ज्या घरी गेली त्या घरी, मग त्या लग्न होऊन जाताना ती कुणबी असेल तर ती त्या नवीन घरी कुठली जात असेल ती कुणबी राहते. पण ती समजा कुणबी घरामध्ये लग्न होऊन गेली, मग आता तिला कुणबी म्हणा असं नाही म्हणता येईल. का हट्ट चाललंय आणि का हे सगळं लांबवणं चाललंय मला काही कळत नाही. त्यामुळे जी कुठली कायद्याच्या चौकटीत बसणारी मागणी असेल, 58 लाख दाखले नव्याने क्रिएट केले सरकारने, त्यातल्या 58 लाख नोंदी सापडल्या, 10 लाख लोकांनी सर्टिफिकेट घेतली, मल्टिप्लाय बाय 10 म्हणजे 1 कोटी दाखले निघाले. तरी सरसकट मराठ्यांना कुणबी करा अशी प्रोव्हिजन नाही, कायद्यात नाही. सुप्रीम कोर्टाने एका निर्णयामध्ये म्हटलेलं आहे की अशी एखादी कास्ट ही अख्खीच्या अख्खी आपल्याला त्या कास्टमधलं 99% लोकांना सर्टिफिकेट द्या, पण नोंद सापडली की द्या. अख्खी कास्ट कन्वर्ट करणं हे कुठल्याही कायद्यात बसणार नाही, टिकणार नाही. अशी खूप गोष्टी मान्य झाल्या. आता मी काल एक गोष्ट लगेच, माझा स्पीड इतकं भयंकर आहे की ज्या वेळेला 3 सप्टेंबरला या वर्षीच्या ऍडमिशनची लास्ट डेट आहे. नियम असा आहे की ऍडमिशनच्या वेळेलाच कास्ट सर्टिफिकेट नाही, कास्ट व्हेरिफिकेशन लागतं, वेळ लागतोय. मी 6 महिन्याचा एक्सटेन्शन. गेल्या वर्षीच्या मुलांना पहिलं 6 महिने दिलं, मग 3 महिने दिलं, मग 3 महिने दिलं, म्हणजे वर्षभर दिलं. आता नव्याने ऍडमिशन मिळालं 6 महिने दिलं. तेवढ्या शेड्यूल कास्ट शेड्यूल टाईपची मुलं अक्षरशः मला गाडीत प्रत्येक 2 मिनिटाला तो पण अटेंड करतोय. चौकशी केली तर ती फाईल पण सोमवारी मूव्ह होते. म्हणजे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसी, SC, BC, EWS सगळ्यांना आता कास्ट सर्टिफिकेट दिलं आणि टोकन मिळवलं की ऍडमिशन मिळणार आणि 6 महिन्यामध्ये व्हेरिफिकेशन. आता अशा प्रॅक्टिकल डिमांड आणा ना बाबा तुम्ही, जे आपण मान्य करू. पण तुम्ही असं म्हणणार की नाही सरसकट मराठ्यांना कुणबी केल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही. लोकशाहीमध्ये काही म्हणायलाही परवानगी आहे आणि काही करायलाही परवानगी आहे. तुम्ही मुंबई सोडणार नाही म्हणालात तर काय तुम्हाला जबरदस्तीने सरकार अटक करणं वगैरे करणार नाही. पण न्यायालयाने पण निर्णय दिला की तुम्हाला मुंबईमध्ये इतकी, ज्याला म्हणा की दिवसाचे 24 तास धावणारी मुंबई ही अशी डिस्टर्ब करता येणार नाही. तुम्ही हवं तर नवी मुंबईत बसा. तर तुम्ही काय ऐकलं नाही, माननीय मुख्यमंत्री महोदयाने ती स्वतःही चळवळीतले असल्यामुळे परवानगी दिली की चला एक दिवस चला आतमध्ये. आता 1 दिवस झाला, तुम्ही प्रातिनिधिक उपोषण केलं, तुमचं म्हणणं मांडलं. आता मात्र तुम्ही याच्यामध्ये व्यावहारिक मागण्यांवर बोलून बाकीचं सगळं संपवावं लागेल. मी कालही म्हटलं की मुंबईतल्या सर्वसामान्य माणसाचा काय दोष, मी मुंबईकर आहे, दोन्ही आई वडील माझे बिलकाम करते. माझी बहीण त्या VTला सेंट जॉर्जेस नर्स होती, काल रिटायर झाली. मग त्या माझ्या ताईने, ती राहते बिचारी ह्याला वाशीमध्ये,
तर तिथे जायचं कसं? रेल्वे स्टेशनवर व्हीटीच्या आत जायला जागा नाहीये. व्हीटी स्टेशनच्या बाहेर ट्रॅफिक जाम झालेला आहे. सर्वसामान्य मुंबईकराचा काय दोष आहे? त्याला तुम्ही का अडचणी आणताय? तर मला मान्य आहे मनोज जरांगेने अपील केलं की बा मुंबईकरांना त्रास देऊ नका, मुंबईकरांना अडचण निर्माण करू नका. कोण ऐकताय? इतक्या मोठ्या संख्येने लोक आले, कोण ऐकताय? अशा आंदोलनाचा एक मोठा प्रॉब्लेम हा असतो की उद्या समजा मान्य झाली एखादी गोष्ट मोठी आणि मनोज जरांगेने ठरवलं की आता आपण चला बॅक टू पॅव्हलियन घरी जाऊ, तर लोक ऐकतील की नाही शंकाच आहे. कारण प्रत्येकाला त्याच्या अँगलने मान्य होणं हवं असतं. पण आता एवढी मोठी गर्दी होणार होती, याच्या अगोदर प्रशासन त्याच्यावर काय तोडगा काढला नाही? कारण त्यांनी 4 महिन्याच्या अगोदर तोडगे जे जे काढता आले ते काढले. मी ग्रामीण माणूस असल्यामुळे ग्रामीण म्हणीमध्ये बोलतो की माझ्या ग्रामीण मध्ये म्हण आहे, ना इलाज को क्या इलाज. ना इलाजला कुठला इलाजच नसतो. याच्या आता पाठीमागे तुम्ही दुसरी शक्ती किती आहे का मग? दुसरं कोण मदत करतं का याच्या पाठीमागे त्यांना? नाही, मी असा आरोप करणार नाही. जरी तसं असलं तरी आणि जरी तशी माहिती असली तरी असा आरोप करणार नाही. मी एवढंच म्हणेन की जे मान्य होणार आहे ते, हे बघा, ज्या वेळेला आपण परीक्षेला क्वेश्चन पेपर समोर आला की आपण काय करतो? सोपे प्रश्न पटापट सोडून टाकतो. मग एखादा कठीण प्रश्न राहतो तर सोडवलेल्या प्रश्नांच्या आधारे आपल्याला पर्सेंटेज मिळतं. नाही तू एक प्रश्न सुटत कसा नाही, मी 3 दिवस थांबणार, असं कसं करतो? याला कारणीभूत राज ठाकरेंनी सांगितले की शिंदेने जे काही पत्र दिलं होतं त्याचं अल्टिमेटम पूर्ण केलंच नाहीये ना. माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी कुठलंही खोटं आश्वासन दिलं नाही. त्यांनी जे लिहून दिलेलं आहे त्याच्या आधारे सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या. उदाहरणार्थ ते असं म्हणाले की नोंद सापडल्यानंतर सर्टिफिकेट मिळायला उशीर होतो तर तहसील ऑफिसमध्ये एक वेगळं डेस्क ओपन करा. ते झालं म्हणून तेवढे दाखले सापडले ना. मग शिंदे समितीची मुदत वाढवली, सारखे वाढवतात, आता पुन्हा वाढवली. त्यामुळे एकनाथजींनी दिलेला कुठलाही शब्द, जे गेले त्यांना 10 लाख दिले, त्यांच्या घरच्यांना नोकरी दिल्या, हा. आणि त्यामुळे मागण्या कधीही प्रॅक्टिकल करायच्या. मी चळवळीतून म्हणतो, आय वॉज ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी ABVP, अखिल भारतीय विद्यार्थी ऑल इंडिया. काश्मीरपासून जे मोर्चे मी लीड केले, तर काश्मीरला उदाहरण दाखवलं, आठवण झाली मला, अर्धा मिनिट सांगू दे. तर काश्मीरला आम्ही 10,000 विद्यार्थी घेऊन गेलो. उधमपूरला थांबवलं, जायचं नाही पुढे म्हणाले. आणि आलेले सगळे ह्याच भूमिकेत आले होते की श्रीनगरमध्ये जाणार आणि लाल चौकात झेंडा लावणार. तर 10,000 लोकांनी जर कायदा तोडायचं म्हटलं असतं तर आतंकवादी लांब, या सगळ्या पळापळीतच माणसं मिळेल. माझी कमांड होती, मी सगळ्यांना आवाहन केलं की त्यावर VP सिंग बंद होतं, आपण दिल्लीला जायचं. आणि हा जो झेंडा लावायला आणला लाल चौकामध्ये, तो दिल्लीला जाऊन VP सिंग आणलो. अख्खे 10,000 लोक वेगळ्या मार्गाने दिल्लीत आणले, दिल्लीत पुन्हा मोर्चा काढला. आणि मला माझ्याकडे आजही फोटो आहे, VP सिंगांना आम्ही तिरंगा दिला, आम्हाला लावायला दिला नाहीत, आता तुम्ही लावा. दिस इज कॉल्ड आंदोलन. किती पुढे जायचं, किती मागे यायचं.